the Consumer Protection Act in 1986 in nutrition. Okay, so in that Consumer Protection Act is a very important for the consumers. Okay, consumer म्हणजे कसे तुम्ही मी तुम्ही सगळे जे आपण बाय करतो ना एखादी गोष्ट त्याला आपण काय बोलतो कंझ्युमर म्हणजे आपण खाणार ना ती गोष्ट. आता मला स्प्राईट घ्यायची किंवा मला असे पदार्थ घ्यायचे जे की तिच्यावर मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि कंझ्युमरची डेट इन्क्लुडिंग असली पाहिजे म्हणजे कसं एक्सपायरी डेट त्यामध्ये इम्पॉर्टंट पाहिजे. आता ओके त्यामध्ये कसं हा ऍड काय केलं म्हणजे का 1986 मध्ये की तुम्ही कंझ्युमर आहे. आता एक्सपायरी डेट आपण बघतो ना प्रत्येकांची टॅबलेटची आहे प्रत्येक गोष्टीची एक्सपायरी डेट आहे टॅबलेट असेल प्रोडक्ट असेल ऑल म्हणजे काय की त्या अगोदर आपण ते यूज केलं पाहिजे. ओके त्या अगोदर आपण ते केलं पाहिजे. ओके सो त्यामध्ये आता आपण बघू फर्स्ट वन हु इज कंझ्युमर. तुम्ही डीमार्टला गेले किंवा मोठ्या मार्केटला गेले. ओके 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 तिथे गेले तुम्ही मग तिथे काय होणार एखादी गोष्ट तुम्ही बाय करणार. बाय कोणती करता फॉर द कंझ्युम करण्यासाठी. ओके कन्झम्पशन करण्यासाठी अँड नॉट फॉर द रिसेल. ओके तुम्ही ते रिसेल करणार नाही. ओके अँड कमर्शियल पर्पज फॉर द कंझ्युमर ऑल्सो फॉर हायर सर्व्हिसेस फॉर द कन्सिडरेशन. ओके आता कसं ऑइल मसाला ओके नट्स जे पण असं तुमच्या त्यावरती मॅन्युफॅक्चर लिहिलं असतं की कधी मॅन्युफॅक्चर कधी पॅकिंग डेट आहे याची. ओके किती मंथ मध्ये आपण ते यूज करू शकतो. ओके ते तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही कंझ्युम काय करताय. आता मला राईस घ्यायचा आहे सो राईस मध्ये किती पावडर मिक्स आहे फॉर व्हाईटनेस साठी. ओके ते मी त्या ठिकाणी बघणार. ओके समर्थन सगळ्यांना मी काय बोलतोय ते त्याला आपण बोलतो कंझ्युमर. इंट्रोडक्शन आहे की कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट आहे ना इम्प्लिमेंटेड इन द 1986 मध्ये. कधी झालं स्टार्ट 1986 मध्ये का कारण की इझी आणि फास्ट कॉम्पन्सेशन टू द कंझ्युमर. ओके ग्रीव्हन्सेस म्हणजे काय तुम्ही कंझ्युमर आहेत सो माझे काय रिस्पॉन्सिबिलिटी बनते तुम्हाला प्रॉपरली ते देण्यासाठी. ओके फॉर सेफगार्ड अँड द एनकरेजेस consumers to speak against the insufficiency and the flaws in a good and the services. काय रिझन काय तुमचा ऍड काय बनलं तुमच्यासाठी कारण की तुम्ही जे कंझ्युम करतात ना त्याच्यामुळे तुम्हाला काय इफेक्ट सुद्धा होऊ शकतो किंवा तुमच्यामध्ये गुड थिंग काय होऊ शकते. ओके ते त्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे काय की तुम्ही माझ्यावरचे ऑब्जेक्शन सुद्धा घेऊ शकता की मी तुम्हाला अदर टाइप ऑफ फूड प्रोव्हाइड केलंय. ओके तुमचा ऍक्ट आहे ना जसं की आपण स्टुडंट ऍक्ट बोलतो स्टुडंट ऍक्ट टीचर्स ऍक्ट त्यानंतर प्रत्येकाची पॉलिसी असते. ओके वर्कर ऍक्ट असतात ना तसं हा फूड अडल्ट्रेशन ऍक्ट आहे. ओके म्हणजे की जे की कंझ्युमर आहे त्यांचा ऍक्ट आहे. ओके इट इज अ ट्रेड अँड मॅन्युफॅक्चर प्रॅक्टिसेस इन एनी इलिगल ट्रेड जसं की दिस ऍक्ट प्रोटेक्ट देअर राईट्स अँड देअर कंझ्युमर्स. ओके प्रत्येकांचे राईट्स आहे कंझ्युमरचे राईट्स आहे. सो आपण या ठिकाणी बघू. सो ऍक्ट इन 1929 2019 मध्ये. ओके सो न्यू कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट वॉज पास इन पार्लिमेंट 2019. इट रिप्लेस द कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट. ओके 1986 मध्ये त्यांनी लॉन्च केला हा ऍक्ट पण त्यांनी पार्लिमेंट मध्ये काय केलं त्यांना पास केला हा ऍक्ट 2019 मध्ये. नीड फॉर द न्यू ऍक्ट नीड काय आहे डिजिटल एज हॅज ushered in a new era of the commerce and the digital branding as well as new setup for the customer expectations. So digitizations and the provide easy access to a large variety of the choices. So conveniences, payment machines improve and the services and the shopping as per the convenience. Okay. So digitalization झालं ना आता या ठिकाणी. आता तुम्ही जेव्हा मार्केटला जात होते तेव्हा अगोदर तुम्हाला पे करायला लागत होते डायरेक्टली कॅश मनी. आता तुम्ही डायरेक्ट डिजिटल पे करू शकतात ना फॉर द कंझ्युमरसाठी त्यांनी हे स्टार्ट केलं. किंवा तुम्हाला एखादी त्या ठिकाणी जर का तुम्हाला असं प्रोडक्ट बघायला भेटले जे की कंपनीकडून फ्रॉडली तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुम्ही त्या ठिकाणी कंपनीला सुद्धा डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकतात. ओके फॉर द इम्प्रॉपर ऑफ फुल अडल्ट्रेशन असेल तर. ओके सो हेल्प ॲड्रेस द न्यू सेटअप फॉर द चॅलेंजेस फेस बाय द कंझ्युमर्स इन द डिजिटल एज. In India, Parliament passed the landmark of the Consumer Protection Bills
2019, which aims to provide timely and the effective administrations and the settlement of the consumer dispute. ओके, म्हणजे कसं, आता आपण सेटलमेंट करतो ना, की बाबा तुम्हाला माहिती आहे आता माझं शॉप आहे. ओके, सो मी शॉपमध्ये राईस देतोय 59 रुपये केजी, आणि त्याच ठिकाणी एक मॉल आहे, मॉलमध्ये तुम्हाला राईस भेटतं 55 रुपीज पर केजी. ओके, सेम राईस आहे, पण मी काय करतो, तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करतो ना, तुम्ही कन्झ्युमर्सला. तुमच्याकडे ऑप्शन नसतं तुम्हाला कोणा, मग तुम्ही काय करणार की तो राईस घेण्यासाठी कुठे जाणार, त्या ठिकाणी मॉलमध्ये तुम्हाला जास्त स्वस्त भेटेल. ओके, त्यामुळे करणार तुमचे मनी पण वाचेल. ओके, सगळ्या गोष्टी होईल. ओके, पण त्या ठिकाणी तुम्ही काय, आता त्या ठिकाणी जर का अडल्ट्रेशन केलं असतं त्या फूडमध्ये, म्हणजे राईसमध्ये मिक्स केलेले आहेत अदर्स पावडर्स वगैरे, ते शायनिंगनेस. ओके, म्हणजे की व्हाईटनेससाठी तुम्ही त्या ठिकाणी ऍक्ट तो तुमचा लागू शकतो. अर्थ का रिझन काय असतात, तुमच्या हेल्थवर इफेक्ट पडणार ना त्याचा. ओके, सो ते आपण त्या ठिकाणी यूज करू शकतो हा ऍक्ट. ओके, कन्झ्युमर राईट्स अँड देअर रिस्पॉन्सिबिलिटी, तुमची राईट्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी काय काय आहे. ओके, राईट टू सेफ्टी, म्हणजे सेफ्टी फूड, आपल्याला सेफ फूड आपल्याला प्रोव्हाइड केलं पाहिजे. आता हॉटेल्समध्ये पण सुद्धा ज्या ठिकाणी तुम्हाला फूड भेटतं ना, त्या ठिकाणी तुम्ही कन्झ्युम करतात ना, त्या ठिकाणी तुम्हाला राईट टू सेफ्टी इम्पॉर्टंट आहे. राईट टू चूज म्हणजे कसं, आता मी 59 रुपीज केजी तुम्हाला देतो, पण माझ्याकडे अडल्ट्रेशन आहे का त्याच्यात ऍड केलेलं काही नाही. मी गुड क्वालिटी तुम्हाला प्रोव्हाइड करतो म्हणून 59 केजीचे, पण तुम्हाला त्याच ठिकाणी 55 केजीवाला भेटतं, पण मिक्स आहे, अडल्ट्रेट केलेलं आहे तो फूड, म्हणजे त्या ठिकाणी पावडर मिक्सिंग केलेली आहे. मग तुम्ही तुमच्यावरती डिपेंड करणार की तुम्हाला काय चूज करायचं आहे, 59 केजीवाला राईस की 55 केजीवाला राईस. ओके, राईट टू बी इन्फॉर्म कसं करायचं आपण, नाव युअर कन्झ्युमर राईट्स, म्हणजे कसं आपण डायरेक्टली कंपनीला इन्फॉर्म करू शकतो, किंवा गव्हर्नमेंट ऑफ जे असतात ना कन्झ्युमर किंवा फूड इन्स्पेक्टर, आपण त्यांच्याकडे कंप्लेंट करू शकतो फॉर द फूड अडल्ट्रेशन्स असेल तर. इन कंपनी असेल, कंपनीबद्दल सुद्धा करू शकतो. मग त्या ठिकाणी काय करणार, कंपनीला बॅन करणार, त्या हाऊस प्रोडक्शनला बॅन करणार. ओके, फॉर द राईट ऑफ इन्फॉर्म, आपल्याला पण राईट टू इन्फॉर्मेशन पाहिजे, आपल्याला त्या ठिकाणी प्रॉपरली इन्फॉर्मेशन आपण त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली पाहिजे. राईट टू कन्झ्युमर एज्युकेशन म्हणजे कसं, तुम्हाला प्रॉपरली एज्युकेशन पाहिजे रिगार्डिंग टू अडल्ट्रेशन्स आहे का. ओके, म्हणजे राईट टू एज्युकेशन पाहिजे तुम्हाला. काय रिझन काय, त्यामध्ये तुम्ही प्रॉपरली त्या ठिकाणी एज्युकेशन तुम्हाला किती आहे त्या नॉलेज, त्या गोष्टीबद्दल, राईट त्या फूडबद्दल, की खरंच अडल्ट्रेट केलेलं आहे का, की तुम्ही असंच कंपनीवरला दोष देताय. ओके, त्या ठिकाणी तुम्हाला एज्युकेशन खूप इम्पॉर्टंट आहे. राईट टू हिअर म्हणजे काय, ऐकणे, प्रॉपरली ऐकायचं आहे, कंपनीज काय सांगतात किंवा काय वाचतात, तुम्हाला रीड सुद्धा करायचं आहे. ओके, नो युअर कन्झ्युमर राईट्स लाईक राईट टू बी हिअर, लाईक स्टेट द कन्झ्युमर इंटरेस्ट विल बी रिसिव्ह ड्यू टू कन्सिडरेशन्स ॲट द अप्रोप्रिएट फॉर्म. ओके, म्हणजे कसं, आता मी तुम्हाला कंप्लेंट करतोय एखाद्या वेळेस, सो तुम्हाला कंपनी काय बोलतात की नाही हे अडल्ट्रेशन्स नाही, सो ह्या गोष्टीपासून हे बनलेलं आहे. ओके, आम्हाला सम अमाऊंट ऑफ पावडर त्या ठिकाणी मिक्स करावंच लागते, कारण की त्या ठिकाणी अदर्स बॅक्टेरिया सुद्धा ग्रो होऊ शकतात, असं तुम्हाला कंपनी त्या ठिकाणी सांगणार. तुम्हाला त्या ठिकाणी राईट प्रॉपरली हिअर त्या ठिकाणी करायचंय. राईट टू सीक कॉम्पन्सेशन्स म्हणजे कसं, आता बघा वरती दिलेले आहेत, म्हणजे सीक कॉम्पन्सेशन म्हणजे कसं, प्रॉपरली तुम्हाला नॉलेज सुद्धा पाहिजे त्या गोष्टीबद्दल, एज्युकेशन सुद्धा पाहिजेत, आणि तुम्ही जे ऍक्ट फॉलो करताय त्या ऍक्ट मध्ये तुम्ही बसले सुद्धा पाहिजेत. ओके, त्यानंतर आपण बघू रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द कन्झ्युमर्स. ओके, रिस्पॉन्सिबिलिटी काय काय फॉर द कन्झ्युमर, रिस्पॉन्सिबिलिटी टू बी अवेअर करायचं आहे आपल्याला, आणि अवेअर सुद्धा राहायचं आहे फॉर द अडल्ट्रेशन फूड पासून. रिस्पॉन्सिबिलिटी टू थिंक इंडिपेंडेंटली थिंक करायचंय प्रत्येकाने वेगवेगळं. रिस्पॉन्सिबिलिटी टू स्पीक आउट का करणार तुम्ही, की बाबा ही अडल्ट्रेशन्स आहे, त्या ठिकाणी मी बोलणार, माझा आवाज मी उचलणार. ओके, रिस्पॉन्सिबिलिटी फॉर टू कंप्लेंट कुठे करणार तुम्ही, कंप्लेंट एक तुमच्या जवळपासचे जे फूड इन्स्पेक्टर असतात त्यांना, किंवा नियरबाय तुमच्या डायरेक्ट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर जाऊ. ओके, रिस्पॉन्सिबिलिटी टू बी इथिकल कन्झ्युमर, इथिक्स ऑफ कन्झ्युमर असतात ना, इथिक्स, जसं आपल्या रोल ऑफ इथिक्स आहे आपल्या नर्सचे, की हे इथिक्स म्हणजे काय, की मिक्सअप फूड आपण खायचं नाही, अडल्ट्रेटेड फूड आपण खायचं नाही, मोर टाइम ऑफ प्रिझर्वेशन फूड आपण खायचं नाही. ओके, सो त्या ठिकाणी आपले इथिकल कन्झ्युमर आपण फॉलो करायचे. सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन ऑथॉरिटी लाईक
राईट टू ऍक्ट. ओके, तुम्हाला ऍक्ट तुमच्या त्या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. फॉर द 1986 द ऍक्ट इस्टॅब्लिश द सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटी. 1986 मध्ये हा ऍक्ट स्टार्ट झाला. ओके, द ऑथॉरिटीज काय करणार, फंक्शनिंग ऑफ द रेग्युलर अँड द इन्क्वायरी टू द अनफेअर, रेस्ट्रिक्टिव्ह अँड द exploitative trade practices or the on receiving complaints or on command of the central government and file the complaint before the appropriate CDRC. ओके, म्हणजे कसं, आता ज्यावेळेला तुम्ही कंप्लेंट करणार अगेन्स्ट द फाईल चार्ज होणार, इन्चार्ज होणार त्या ठिकाणी. ओके, म्हणजे कसं, आता मी कन्झ्युमर आहे, तुम्ही एक कंपनी आहे, सो मी तुमच्याबद्दल सांगणार की ही कंपनी अडल्ट्रेशन फूड प्रोव्हाइड करते. ओके, प्रत्येक कंपनीला हे त्या ठिकाणी साईन असणार, त्यांची साईन, म्हणजे की प्रॉपरली त्यांना फूड अडल्ट्रेशन ऍक्टनुसार त्यांना चालावं लागतं. ओके, त्यांचे इन्स्पेक्शन होतात, म्हणजे कसं त्यांची चेकिंग होते, रिचेकिंग होते. ओके, फूड इन्स्पेक्टर काय करतात, त्या ठिकाणी व्हिजिट करतात फॉर द अडल्ट्रेशन्स आहेत का या फूडमध्ये इन्क्लुडिंग. ओके, ते ओके. त्यानंतर आहे कंझ्युमर डिस्प्यूट्स अँड रिड्रेसल कमिटी ऑर द CDRC. सो 3 टायर स्ट्रक्चर या ठिकाणी, हायरार्की 3 टायर स्ट्रक्चर आहे. नॅशनल, स्टेट, डिस्ट्रिक्ट लेवल आणि कन्झ्युमर लेवल. ओके, 3 लेवलमध्ये आहे हायरार्की. इट इज अ 3 टायर स्ट्रक्चर सेटअप फॉर द नॅशनल, स्टेट, डिस्ट्रिक्ट आणि डिस्ट्रिक्ट लेवल अँड द मॅटर ऑफ द कन्झ्युमर लेवल. ओके, फॉर द सेलिंग ऑफ द हजार्डस अँड द डिफेक्टिव्ह गुड्स. ओके, ज्यावेळेला आता मी इंटरनॅशनल लेवल आहे, सपोज आता अदर कंट्रीचं प्रोडक्ट आहे, मी विकणार तुम्हाला, सो मला काय करावं लागेल, इंटरनॅशनल लेवल, मग स्टेट लेवल, मग नंतर नॅशनल लेवल ना, मग स्टेट लेवल, नंतर डिस्ट्रिक्ट लेवल. ओके, असे 3 टाईपचे हायरार्की त्या ठिकाणी फॉलो होतात. ओके, आता काश्मीर आहे, काश्मीरमधून मला या ठिकाणी काय बोलतात, ॲपल्स आणायचे आहेत, मग मी कसं करणार, स्टेट लेवल अगोदर फॉलो करणार, मग नंतर डिस्ट्रिक्ट लेवल फॉलो करणार. स्टेट लेवल म्हणजे कसं, काश्मीर अदर स्टेट आहे, मग महाराष्ट्र स्टेटसोबत कोऑर्डिनेशन करणार आणि ते त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणार. मग महाराष्ट्रवाले काय करणार, मुंबई डिव्हिजन, मुंबई डिस्ट्रिक्ट, लाईक माझ्या गावाचं डिस्ट्रिक्ट. ओके, अजून ठाणे डिस्ट्रिक्ट, मग त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणार. मग त्यांचे सेल्स त्या ठिकाणी ॲज पर त्यांच्यानुसार डिसाईड होणार. ओके, मेन ऑफेन्सेस काय काय, पब्लिकेशन्स ऑफ फॉल्स और मिसलिडिंग ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट. आता मी बोलतो की हा पेपर ग्लास बेनिफिशियल आहे, गुड इन क्वालिटी आहे, की यामुळे तुम्हाला साईड इफेक्ट होतात, बोललो असं. पण तुम्हाला माहिती यामध्ये टाकल्यानंतर काय होतात, यामध्ये असतात प्लास्टिक, हे प्लास्टिक पासून बनलेलं असतात. काय बोलले, हा आता या ठिकाणी यामध्ये काय मिक्सअप ऑफ प्लास्टिक आहे. की प्लास्टिक मिक्स असल्यामुळे काय होऊ शकतं, प्लास्टिक डिझॉल्व होणार ना त्या हॉट वॉटरमध्ये किंवा त्या टीमध्ये, मग ते मी पिणार, मग त्यामुळे मला चान्सेस काय होऊ शकतात, हार्ट अटॅक. ओके, होणार, फिक्स होणार, पण एक एज पिरियड नंतर. ओके ओके, ॲडव्हर्टायझिंगमुळे मग फॉल्स ॲडव्हर्टायझिंग आपण केली, सो त्यामुळे सुद्धा कन्झ्युमरचा हा ऍक्ट त्या ठिकाणी बसणार. फेल्युअर टू कंप्ली विथ द डायरेक्शन्स ऑफ द CDRC. ओके, CDRC म्हणजे काय, कंझ्युमर डिस्ट्रीब्यूट टू फॉर द रेडर्स ऑफ कमिटी. ओके, फेल्युअर टू फॉलो द इन्स्ट्रक्शन्स ऑफ CCPA. ओके, त्यानंतर मॅन्युफॅक्चर फॉर सेल, स्टोरेज, डिस्ट्रीब्युशन्स अँड द अडल्टर प्रोडक्ट. मॅन्युफॅक्चरिंग फॉर द सेल, स्टोरेज, गुड, स्टोरेज अँड डिस्ट्रीब्युशन्स ऑफ द स्पुरियस गुड. ओके, स्टोरेज, मॅन्युफॅक्चरिंग कुठे झालेले आहेत, कसे झालेले आहेत. ओके, ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे फॉर द मेन ऑफेन्सेससाठी. हाऊ टू फाईल अ कंप्लेंट. आता कंप्लेंट कशी फाईल करायची ते बघा काय होतात. ओके, हाऊ टू फाईल अगेन्स्ट अ कंप्लेंट. कंप्लेंट कशी फाईल करायची. ओके, 2 इयर पर्यंत आपण पर्चेसिंग प्रोडक्ट जे असेल आपले ते आपण फिल करायचे. ओके, 2 इयर्स पर्यंत त्यांच्याबद्दल इन्व्हेस्टिगेशन करायची. ओके, मेन्शन करायचं त्यांचा आपला प्रॉब्लेम काय. ओके, कंपनी मॅन्युफॅक्चरिंग डेट काय. ओके, कंपनीची मॅन्युफॅक्चरिंग डेट किती आहे, ते एक्सपायरी डेट किती आहे, कंपनीचं नाव, कंपनीचा लोगो, कंपनीचा ऍड्रेस. ओके,
त्यानंतर आहे रिलिव्हंट ऑफ रिसिप्ट ऑफ बिल, तुम्ही जे बिल पे केलंय फॉर द कंपनीकडून रिसिप्ट घेणार. ओके, रिटर्न कंप्लेंट करणार आपण व्हाया मेल असेल, ओके, इन पोर्टल असेल, गव्हर्नमेंटचं पोर्टल असेल त्या ठिकाणी सुद्धा आपण तो देऊ शकतो. ओके, किंवा इन्स्पेक्टर असेल, फूड इन्स्पेक्टर, त्या ठिकाणी सुद्धा आपण कंप्लेंट रिटर्न मध्ये देऊ शकतो. कंप्लेंट करायची प्रेफर लँग्वेज, सपोज अदर स्टेट मधले असेल, स्वतः स्टेट मधले आपण लँग्वेज प्रेफर करणार. ओके, लॉयर एक हायरिंग करायचा नॉट फॉर रिक्वायर असेल तर, तुमच्याकडे प्रूफ असेल सो लॉयर हायरिंग करायची गरज नाही. ऑल डॉक्युमेंट सेंड करायचे आणि रिसिव्ह करायचे फॉर द सेल्फ करायचे आपल्याला विथ द हेल्प ऑफ अदर गव्हर्नमेंट सर्वंटच्या हेल्पनेच करणार आपण, पण आपल्याला ऑल डॉक्युमेंट सेल्फ करायचे. रिड्रेसल्स, सिव्हिल टायर सिस्टम अंडर द कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट. डिस्ट्रिक्ट, स्टेट, नॅशनल म्हणजे कसं माहिती आहे का, जे नॅशनल लेवलला आहे. सो आता माझी कंपनी आहे, माझ्या कंपनी फ्रॉड केला, खूप मोठा फ्रॉड केला, माझी कंपनी तुम्हाला अन्न भेसळ हे फूड खाऊ घालते, म्हणजे की अडल्ट्रेशन फूड तुम्हाला खाऊ घालते, मग मला 1 करोडपर्यंत फाईन भरावं लागेल. किती करोडपर्यंत? पण माझ्यासाठी ते 1 करोड म्हणजे 0.01% ऑफ लॉस म्हणजे कंपनीचा, मग ते लोक भरणार 1 करोड. मग गव्हर्नमेंटने काय केलं, तुम्ही 1 करोड पण भरायची आणि तुमची काही इयर्स पर्यंत कंपनी स्टॉप ठेवायची. त्यापासून फुल अडल्ट्रेशन थोडं जास्त रिस्क झालं. ओके, स्टेट लेवलला कसं 20 लाख पर्यंत आपण कंप्लेंट केली, तू माझ्यावर कंप्लेंट केली, मी किती भरणार स्टेट लेवलला? 20 lakhs. ओके, माझी मॅन्युफॅक्चरिंग रेट किती आहे, ओके, माझा इन्कम किती आहे अॅन्युअली, त्यानुसार मी फीस भरणार. ओके, आणि डिस्ट्रिक्ट लेवलला किती भरणार आपण? 20 lakhs पे करायचे आपल्याला, का? ॲज पर द डिस्ट्रिक्ट लेवल किंवा स्टेटच्या अंडर आपण 20 लाख भरणार. नॅशनल लेवलला किती फी पे करणार पेनल्टी आपण? 1 करोड. स्टेट लेवलला 20 लाख, डिस्ट्रिक्ट लेवलला 20 लाख. पेनल्टीज आपण त्याला असं बोलतो. सेक्शन फॉर 89 सेक्शन 89. ओके, सेक्शन 89 मध्ये आपण किती भरणार? ओके, पेनल्टी भरणार फॉर स्टेट लेवल, नॅशनल लेवल आणि डिस्ट्रिक्ट लेवल. स्टेट लेवलला किती भरणार? 20 लाख ऑफ पेनल्टी आपण भरणार सेक्शन 89 च्या अंडर. ओके, नॅशनल लेवलला किती भरणार? 1 लाख, 1 करोड, आणि द डिस्ट्रिक्ट लेवलला सुद्धा 20 लाख. ओके, पेनल्टीला आपण काय बोलतो? फॉर द पेनल्टी कशी बसणार आपली? फॉर द मॅन्युफॅक्चरिंग, स्टोरिंग, सेलिंग असेल, डिस्ट्रीब्युशन असेल, ओके, अडल्ट्रेशन्स असेल, ऑर द स्पुरियस प्रोडक्ट असेल, म्हणजे कसे जे एक्सपायर झालेले प्रोडक्ट सुद्धा आपण विकू शकतो त्यावेळेला. सो त्यामुळे काय शकतात की 3 years ऑफ इंजुरी किंवा नॉट रिझल्टिंग इन द ड्रेस फॉर ऑफ इज कॉल. ओके, सो आता या ठिकाणी डिपेंड करणार, सपोज इंजुरी झाले कोणाला, सो त्या ठिकाणी ते पेनल्टी भरणार फॉर द 1 लाख पर्यंत. ओके, फाईन असेल, ओके, 3 लाख पर्यंत तो पेनल्टी भरणार. ओके, 5 लाख पर्यंत पेनल्टी भरणार केव्हा? 7 years वर हर्ट इज कॉज. ओके, सो फाईन अप टू 10 lakh विथ द मिनिमम इम्पेरिशन फॉर द 7 years विच इज मे एक्सिड फॉर द इम्पोरिसमेंट ऑफ द लाईफ ऑफ द डेट इज कॉज. ओके, म्हणजे तुम्हाला इंजुरी झाली, त्यामुळे तुम्हाला साईड इफेक्ट झाले, तुम्हाला किती लाख भरायचे? 5 लाख, 3 लाख आणि 1 लाख. तुम्ही ठीक असाल तर 1 लाख, तुम्हाला अजून थोडीशी इंजुरी झाली तर तुम्हाला 2 लाख. ओके, सम तुम्हाला कॉज झाला त्या गोष्टीमुळे साईड इफेक्ट हे सिव्हिअर झाला, 5 लाख. 10 लाख केव्हा? तुम्ही जेव्हा डेड झाले तेव्हा. ओके, पेनल्टी हे भरावं लागेल त्यांना. ई फिलिंग फॉर्म कसा भरायचा आपण? ओके, ई फिलिंग फॉर्म भरायचा आपण फॉर द पोर्टलवर जाऊन. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया प्रोटेक्शन ऍक्ट असते, इन 1986 साठी बनलेली आहे. त्या ठिकाणी 2 ऑप्शन असणार, इन 1986, इन 2019. ओके, 2 असणार आहेत. तुम्हाला कोडमध्ये हायरिंग भेटणार. ओके, त्या ठिकाणी तुम्ही कंप्लेंट अगेन्स्ट त्यांच्याबद्दल बोलू शकता. न्यू कन्सेप्ट ऑफ कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट नुसार काय? इम्पॉवरिंग द कंझ्युमर्स, तुमची पॉवर. ओके, त्यानंतर इन्क्लुजन ऑफ ई कॉमर्स और ई सेक्टर, म्हणजे कोणती? इलेक्ट्रॉनिक सेक्टर्स. टाइम बॉर्ड फॉर द रिड्रेसल्स, रिस्पॉन्सिबल फॉर द एंडोर्समेंट, लॅक ऑफ डिफरन्शिएशन इन द अप्रोचेस. थँक्यू सो मच फॉर युअर. आपला हा या ठिकाणी टॉपिक संपलेला आहे. आपण आज बघितलेला आहे कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट 2 मध्ये झालेले आहे. ते 1986 मध्ये लॉन्च केला होता. 2091 त्या ठिकाणी मॉडिफिकेशन केले. मॉडिफिकेशन कसं केलं? ई कॉमर्स म्हणजे कोणते इलेक्ट्रिक जे पण प्रोडक्ट आहे ते त्या ठिकाणी आपण विकणार, पण विथ कंझ्युमर, म्हणजे काय त्या ठिकाणी डिजिटलायझेशन करणार. ई फॉर्म कंप्लेंट असेल, ई फॉर्म कंप्लेंट आपण त्या ठिकाणी करू शकतो. ओके, समजलं? कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट. थँक्यू सो मच.